हॅलो डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अवधूत अकॅडमीमध्ये. मी आगाऊ उमेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण पाहत होतो अँगल बायसेक्टर, म्हणजेच आपण 7वी इयत्ता 7 स्टँडर्डमधील फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पाहत आहोत. त्यातील अँगल बायसेक्टर ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, त्याची तुम्ही आता प्रॅक्टिस देखील केली आहे ना? येस, व्हेरी गुड. आता त्यामध्ये आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर हा जो पुढचा पार्ट आहे तो आपण आज आता ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, माझ्यासोबत सर्वांनी परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आता त्यासाठी पर्टिक्युलर पुन्हा एकदा आपल्याला काय लागणार आहेत, वेगवेगळे जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला लागणार आहे स्केल, तुम्हाला लागणार आहे प्रोट्रॅक्टर, तुम्हाला लागणार आहे कंपास. या तीनही गोष्टींचा वापर आपल्याला या चॅप्टरमध्ये खूप अतिशय जास्त प्रमाणात लागणार आहे. लक्षात आलं? तर आता सगळ्यात अगोदर आता परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी मी तुमच्या बुकचंच एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आता हा जो दिलेला आहे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्यांनी एक मेथड दिलेलं आहे. त्या मेथडनुसार आता आपण ड्रॉ करूया, म्हणजे आपण क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतो आपलं बरोबर आलेलं आहे की नाही. ठीक आहे, तर यासाठी आता सगळ्यात अगोदर त्यांनी जे सांगितलं आहे, जशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीनेच आपण आता ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ड्रॉ ए लाईन सेगमेंट PS ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. PS नावाची आपल्याला 4 सेंटीमीटरची एक लाईन काढायची. आता लाईन काढायची म्हटलं आपल्याला काय लागणार स्केल लागणार. ठीक आहे, किती सांगितले त्यांनी? 4 सेंटीमीटरची सांगितलेली आहे. तर 4 सेंटीमीटरची लाईन मी ड्रॉ केली. ओके, 4 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली आणि याला क्लोज केलं. सध्यासाठी आपलं ह्याचं झालेलं आहे काम. कोणतीही लाईन? ही लाईन PS. ठीक आहे, PS ही लाईन ड्रॉ केली आहे आणि या PS या लाईनला आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा करायचा, तर हे आपण आता थोडक्यात पाहूया. मुळात आता ही जी PS लेंथ आहे ही किती आहे? ही आहे 4 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा कंपास घ्यायचा आहे. कंपास घेतला. ठीक आहे, आणि या 4 सेंटीमीटरच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स असलेलं कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी आता लागणार आहे. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी हे कंपास घेतलेलं आहे, तुम्ही देखील अशाच पद्धतीने घ्यायचं आहे आणि यामध्ये हाफपेक्षा जास्त. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हाफपेक्षा जास्त म्हणजे किती? 4 सेंटीमीटरचे हाफ आहेत 2 सेंटीमीटर, तर 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी ही 4 सेंटीमीटरची लाईन आहे की नाही? ही 4 सेंटीमीटरची लाईन आहे आणि याच्या हाफपेक्षा जास्त म्हणजे ॲटलिस्ट एवढं डिस्टन्स घेऊया आपण. ठीक आहे, आता हे जे डिस्टन्स घेतलेलं आहे या डिस्टन्सला ड्रॉ करण्यासाठी मी एक इथं अशा पद्धतीने केलेलं आहे आणि सेम पद्धतीने आपण खाली देखील मार्क करणार आहोत. लक्षात आलं? आणि नंतर या ठिकाणी S वर हा पॉईंट ठेवायचा आहे आणि S वर पॉईंट ठेवल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, ज्यातून आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार आहे. आणि सेम डिस्टन्सचा पुन्हा एकदा इथं काय करायचं आहे आपल्याला, अशा एक हे काढायचं आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी P वापरूया, P वर येऊया आणि या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी अशी एक लाईन कनेक्ट करूया. आता आपल्या कंपासचं काम झालेलं आहे. आता या ठिकाणी जरा ऑब्झर्व करा बरं, आपल्याला PS ही लाईन काढली, किती सेंटीमीटरची आहे? 4 सेंटीमीटरची आहे. या 4 सेंटीमीटरच्या लाईनमधून आपण वर एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढला आणि खालच्या साईडला एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढला. आता आपल्याला हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिलेले आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि नेम इट लाईन CD. आपल्याला CD या नावाची आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आता या 2 पॉईंटमधून आपल्याला लाईन काढायची आहे. चला एक लाईन काढूया. या 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. अगदी योग्य पद्धतीने तुम्ही देखील अशाच टेक्निकने तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, आणि याला मी नाव काय दिलेलं आहे रे, याला CD. मग अशा पद्धतीने C आणि याला D या लाईनला नाव दिलेलं आहे CD. ही थोडीशी लाईन एक्सटेंड करूया अशा पद्धतीने. ठीक आहे, लक्षात आलं? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हाऊ विल यू व्हेरीफाय दॅट CD इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्ट आहे
की नाही, हे कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. तर लक्षात घ्या, एक तर हा परपेंडिक्युलर बायसेक्ट आहे. कशा मेथडने गेलेलो आहे मी पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. सर्वात अगोदर 4 सेंटीमीटरची लाईन काढली, ठीक आहे, फेअर इनफ. नंतर आपण कंपास घेतला, त्या कंपासमध्ये 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स असलेलं मी त्या कंपासमध्ये घेतलं. नंतर त्या कंपासमधून अशा पद्धतीने मी एक ड्रॉ केला आणि सेम पद्धतीने मी खालच्या साईडला ड्रॉ केला. लक्षात आलं. आणि सेम डिस्टन्स घेऊन, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते डिस्टन्स चेंज करायचं नाही. दोन्ही पॉईंटवरून सेम डिस्टन्स घेतल्याच्या नंतर आपल्याला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतोय तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय आहे, आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, ठीक आहे, हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर बरोबर आहे का नाही हे कसं क्रॉस व्हेरीफाय करणार. तर त्यांनी इथं काही सांगितलेलं आहे, मेजर अँगल म्हणजे मेजर ऑफ अँगल CMS. आता बघा, हां, त्यांनी आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एक सांगितलं होता, तर या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला नाव द्यायचं आहे M. ठीक आहे. आता जो अँगल CMS हा जो आहे, हा किती डिग्रीचा आहे हे आपल्याला मेजर करावं लागेल. चला बरं, आपण आता मोजूया तो किती डिग्रीचा आहे. आपल्याला आता प्रोट्रॅक्टर आलेलं आहे आपल्याकडे. हे प्रोट्रॅक्टर मी M वर ठेवलं. M वर ठेवल्याच्या नंतर किती आहे रे विद्यार्थी मित्रांनो, किती आहे, 90 डिग्रीचा अँगल दिसतोय का तुम्हाला. तर हा जो 90 डिग्रीचा अँगल आहे, हा काय प्रूव्ह करतो, तर हा प्रूव्ह करतो की अँगल CMS इज 90 डिग्री, देअरफॉर लाईन CD इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PS. लक्षात आलं का. त्यांनी अजून एक मेथड दिलेली आहे, म्हणजे आपल्याला इथे अँगल CMS इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, तो बॉक्स फिल करून घ्या चला सर्वांनी. ठीक आहे. त्यानंतर इज लेंथ PM इज इक्वल टू लेंथ SM. लेंथ PM आणि लेंथ SM हे इक्वल आहेत का हे त्यांनी चेक करायचं सांगितलं आहे. आता सर्वात अगोदर PM हे डिस्टन्स किती आहे हे चेक करूया. चला पुन्हा एकदा स्केल आणा, स्केल काढली आणि या स्केलमधून या PMचं डिस्टन्स चेक करा. किती आहे, 2 सेंटीमीटरचं दिसलं का रे. हे किती आहे, 012, म्हणजे लेंथ ऑफ PM किती आहे, 2 सेंटीमीटर. ओके नाही, आलं लक्षात. त्यानंतर काय आहे, लेंथ ऑफ SM. आता पुन्हा एकदा लेंथ ऑफ SM मोजा. SM किती आहे, SM किती आहे पहा बरं, किती आहे लेंथ ऑफ SM. पुन्हा एकदा आपल्याला किती आहे, लेंथ ऑफ SM 2 सेंटीमीटर. किती आलेला आहे, 2 सेंटीमीटर. जर दोन्ही डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहेत, याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, लेंथ ऑफ PM इज इक्वल टू लेंथ ऑफ SM. लेंथ ऑफ PM इज इक्वल टू लेंथ ऑफ SM. तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटलेला आहे. हे या दोन गोष्टीवरून प्रूव्ह केलं. कोणता, एक तर अँगल CMS हा 90 डिग्रीचा आहे. अँगल CMS हा किती आहे, 90 डिग्रीचा आहे. ओके. दुसरं काय सिलेक्ट केलं, तर लेंथ ऑफ PM इज इक्वल टू लेंथ ऑफ MS किंवा लेंथ ऑफ SM. MS आणि SM असे एकच आहे. तर लेंथ ऑफ SM किती आहे, दोन्ही 2 सेंटीमीटरचे आहेत आणि या 2 सेंटीमीटरचे असल्यामुळे आपल्याला ते कसे भेटलेले आहेत, इक्वल भेटलेले आहेत. तर लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला यावरून परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा हे आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आता बाकीचे देखील आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायची, कारण ज्यावेळेस आपण एक्सरसाइज सोडवायला घेऊ त्यावेळेस तुम्हाला आता अडचण येणार नाही. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.